डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय कीर. पाठ 8. शेतकरी कामगार यांचे हित व शिक्षण प्रसार. आपल्या लोकांना घटनात्मक आणि कायदे बनविण्याचे अधिकार प्राप्त करून देण्याच्या कार्यात आंबेडकरांच्या प्रयत्नांचा, उत्साहाचा आणि बुद्धीचा बराचसा भाग व्यतीत होत होता. तर आपले लोक शिक्षणात मागासलेले असल्यामुळे शिक्षण हीच आपल्या लोकांची महत्तम गरज आहे, शिक्षण हे त्यांच्या प्रगतीचे एक प्रभावी साधन आहे, ही जाणीव त्यांच्या मनात सदैव जागी होती. म्हणून आपल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्व साधनांचा अवलंब केला. त्यांनी 1928च्या जूनमध्ये 2 छात्रालये सुरू केली. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्यकारी मंडळाची 14 जून 1928 रोजी सभा भरून बहिष्कृत हितकारिणी सभा विसर्जन करण्याचा ठराव संमत केला आणि बहिष्कृत वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ काढण्याचे ठरले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय चळवळ करण्याकरिता भारतीय बहिष्कृत समाज सेवा समिती या नावाची निराळी संस्था काढण्याचे ठरले. ह्या ठरावाप्रमाणे पुढील महिन्यात दलितांच्या शालेय शिक्षणाची भक्कम पायावर उभारणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. अस्पृश्य समाजातील लोकांना आपल्या मुलांच्या दुय्यम शिक्षणावर होणारा खर्च झेपण्यासारखा नव्हता. त्या मुलांची सोय व्हावी म्हणून दलित वर्ग शिक्षण संस्थेने छात्रालय उघडण्याचे कार्य हाती घेतले होते. त्या कार्यात सहाय्य करण्याविषयी आंबेडकरांनी सरकारला कळकळीने आवाहन केले. सरकारने 8 ऑक्टोबर 1928 रोजी एक योजना संमत केली. त्यानुसार दुय्यम शिक्षण घेणाऱ्या केवळ अस्पृश्य वर्गीय मुलांच्या उपयोगाकरिता म्हणून 5 छात्रालयांच्या योजनेस आपण मान्यता देऊ अशी राज्यपालांनी घोषणा केली. आंबेडकरांच्या ह्या शिक्षण संस्थेला 1861च्या चॅरिटेबल सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट क्रमांक 21 अन्वये मान्यता मिळाली होती. ह्या संस्थेची सर्व व्यवस्था एक विश्वस्त मंडळ पाही. या मंडळाचे सभासद मेयर नशीम शंकर सायन्ना पारशा, डॉक्टर पुरुषोत्तम सोळंकी आणि आंबेडकर होते. 19 सभासदांचे एक सल्लागार मंडळ होते. आंबेडकर स्वतः प्रमुख कार्यवाह आणि शिवतकर कार्यवाह व कोषाध्यक्ष म्हणून काम पाहत. हे सर्व सदस्य कर्तव्य तत्पर असून आपल्या नेत्याच्या कल्पना व उत्साह ह्यांनी भारून गेलेले होते. त्यांची कर्तव्य दक्षता व प्रयत्न पाहून साहजिकच सरकारच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यासाठी वार्षिक 9,000 रुपये अनुदानाची तरतूद केली होती. अशा 5 संकल्पित छात्रालयांची व्यवस्था पाहण्याचे कार्य सरकारने आंबेडकरांच्या ह्या शिक्षण संस्थेवर सोपविले. सरकारकडून मिळणारे ते अनुदान ह्या छात्रालयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यास अपुरे पडे. त्यामुळे आंबेडकरांना निरनिराळ्या ठिकाणाहून देणग्या गोळा करणे भाग पडे. त्यांनी समाजातील दानशूर लोकांच्या गाठीफिटी घेतल्या. स्थानिक ज्ञानदान संपन्न संस्थांकडे खेटे घातले. दानधर्म करणाऱ्या संस्थांकडे याचना केली. काही उदार गृहस्थांजवळ प्रार्थना केली. काही जिल्हा लोकल बोर्डांच्या व नगरपालिकेच्या अध्यक्षांनी अस्पृश्य वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या फीत सूट दिली. छात्रालये बांधण्यासाठी विनामूल्य जागा दिली. या आणि अशाच अन्य मार्गांनी त्या सत्कार्यास सक्रिय सहानुभूती दाखविली. संस्थेने जमविलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय तर केलीच, शिवाय त्यांच्या शालेय अन्य गरजाही भागवण्याची व्यवस्था केली. स्पृश्य हिंदूंच्या संस्था ह्या संस्थेच्या कार्याविषयी उदासीन असत. गरज तर निकडीची होती. त्यासाठी आंबेडकरांना मुसलमानांकडेही सहाय्यार्थ जावे लागे. मुसलमान समाजातील एका धर्मदाय निधीच्या व्यवस्थापक विश्वस्तांना जुलै 1929 मध्ये आवाहन करताना आंबेडकरांनी आपल्या शिक्षण संस्थेची सविस्तर माहिती दिली. मुंबई प्रांतातील सर्व दलित वर्गात शक्यतो सर्व उपायांनी शिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय आहे, असे त्यांनी लिहिले. पारशी धर्मादाय संस्थांकडेही त्यांनी त्यासंबंधी विचारणा केली.
त्यानंतर काही दिवसांनी एन.एम. वाडिया धर्मादाय संस्थेच्या कार्यवाहांना लिहिलेल्या अर्जात त्यांनी म्हटले, अस्पृश्य वर्गाच्या दारिद्र्यामुळे आणि उच्चवर्गीय हिंदूंना अस्पृश्यांविषयी वाटणारी उदासीनता व नैसर्गिक प्रेमाभाव ह्यामुळे ह्या दोन्ही वर्गांकडून निधी गोळा करणे अत्यंत बिकट आहे असा संस्थेचा अनुभव आहे. साहजिकच त्यामुळे आमच्या संस्थेच्या डोक्यावर ह्या छत्रालयाच्या पोषणापायी कर्जाचा बोजा झाला आहे. संस्थेला आपल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करणे हे एक अगदी कठीण कर्म झाले होते. छात्रालयासाठी कोणीही सवर्ण हिंदू सहजासहजी आपले घर भाड्याने द्यावयास राजी नसे आणि जर एखाद्याने दिलेच तर ते अव्वाचे सव्वा भाडे आकारून आणि वर आपण जणू उपकारच करीत आहोत असे दर्शवून. ह्या अनंत अडचणींमुळे आंबेडकर नेहमी चिंताग्रस्त असत. जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना व प्रमुख व्यक्तींना व्यक्तिशः विनंत्या करणे आंबेडकरांना भाग पडे. विनंत्याचे सत्र अखंडपणे सुरू असायचे. जिल्हा लोकल बोर्डाच्या एका सदस्याला गळ घालताना आंबेडकरांनी एकदा म्हटले, अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य हे देशातील सर्वच प्रबुद्ध लोकांचे कार्य आहे असेच मानले जाते. दुसऱ्या एका सदस्याला मंडळाच्या सभेपुढे आपल्या संस्थेचा प्रश्न चर्चेसाठी येणार आहे तरी त्या बैठकीस हजर राहावे अशी त्यांनी कळकळीची विनंती केली. त्या सदस्याला मोठ्या भावनास्पर्शी शब्दांत त्यांनी लिहिले, हे कार्य अस्पृश्य वर्गाचे आहे आणि म्हणूनच ते जसे माझे कार्य आहे तसेच ते तुमचेही आहे. म्हणून तुम्ही त्या कार्याविषयी जागरूक राहावे असा तुम्हास आग्रह करण्याची मुळीच आवश्यकता नाही. दास्यात खितपत पडलेल्या एखाद्या मानव समाजाच्या उद्धाराचे कार्य जे नेते हाती घेतात त्यांचे दोन वर्ग पडतात. त्यांपैकी जे तत्प्रित्यर्थ सुरू केलेल्या चळवळीच्या राजकीय बाजूचा अवलंब करतात ते दासांचा दास्यविरुद्ध द्वेष जागृत करतात आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांविरुद्ध भावना प्रक्षुब्ध करतात. ह्या उलट सुधारणेच्या उत्साहाने भारलेले नेते अंतर्मुख होऊन बौद्धिक, मानसिक आणि औद्योगिक अशा विविध शिक्षणाचा प्रसार करतात. टस्केजी संस्थेचा संस्थापक व निग्रोंचा नेता बुकर टी वॉशिंग्टन याने निग्रोंच्या मतदानाच्या अधिकारापेक्षाही प्रात्यक्षिक शिक्षणावर व आर्थिक उन्नतीवर अधिक भर दिला. त्याने अन्य जातीयांची औदार्य, सहानुभूती आणि सक्रिय साह्य ह्यांचा आपल्या कार्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. परंतु आंबेडकर व बुकर टी वॉशिंग्टन ह्यांच्या देहस्वभावांत फारच फरक होता. इकडील अस्पृश्यांप्रमाणेच निग्रोंच्याही वाट्याला तसाच पक्षपाती, तोच पूर्वदूषित ग्रह व तशीच बहिष्कृत राहणी त्यांच्या नशिबी आली होती. युनायटेड स्टेट्समध्ये काळ्या लोकांची संख्या 10% ह्या प्रमाणात आहे. म्हणून ह्या दृष्टीने विचार केल्यास त्यांची समस्या तेथील अस्पृश्यांप्रमाणेच कठीण आहे असे दिसून येईल. बुकर टी वॉशिंग्टनने निग्रो लोकांचे शिक्षण व आर्थिक उन्नती ह्यावर अधिक भर दिला. हिंदुस्थानात आंबेडकर आपल्या राजकीय क्षेत्रातील उदयोन्मुख नेतृत्वामुळे काही काळ तरी शिक्षणाच्या कार्यापासून विचलित झाले होते. ह्याचे काही कारणही असू शकेल. आंबेडकरांच्या ठायी असे काही विशेष असावे की ज्यामुळे नेपोलियन बोनापार्ट प्रमाणे आपणही आपल्या थोर समकालीनांना आश्चर्याचा धक्का देऊन त्यांना चकित करावे. जगात थोर म्हणून गणना होते त्यांच्या मालिकेत बसण्याची आपली योग्यता आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे अशी त्यांच्या मनात उर्मी व आकांक्षा निर्माण झालेली असावी. अशा महत्वाकांक्षी वृत्तीला सुधारणावादापेक्षा राजकारणाचे क्षेत्रच अधिक अनुकूल आणि आकर्षक वाटते. दुसरे असे की हिंदी परिस्थितीविषयी आंबेडकरांनी स्वतःचे असे काही आखाडे बांधले होते. सरकारी नोकरीत आणि सैन्यात कठीण श्रेणीतील ज्या जागांची दलित वर्गाकरिता आंबेडकरांनी मागणी केली होती त्या जागा दलित वर्गाच्या जीवनश्रेणीत वाढ करण्यास असमर्थ होत्या. जितके अधिक शिक्षण तितकी प्रगतीही अधिक व आपल्या लोकांना संधीही तितकीच अधिक सुलभ होईल हे आंबेडकरांना खचितच माहीत होते. आपल्या लोकांना राजकीय दृष्ट्या समानता आणि राजकीय क्षेत्रात सामर्थ्यही प्राप्त करून दिल्यास त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आपोआपच सरकारी खात्याच्या वतीने सोडवला जाईल असे त्यांस वाटत होते. म्हणून त्यांनी आपला वेळ व बुद्धी ही अस्पृश्यांची शैक्षणिक प्रगती करून घेण्यापेक्षा त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याच्या कामी लावली.
तरीही शिक्षणाच्या प्रश्नास आणखी एका बाजूने अडचण येत होती. दलित वर्गातील मुलांना शाळेत प्रवेश देण्याविषयी जे सरकारी आदेश येत असत ते शाळांचे चालक धाब्यावर बसवीत व त्यांना प्रवेश या ना त्या कारणाने नाकारीत. हा प्रश्न सोडविण्यासाठी आंबेडकरांना झगडावे लागले. कर्मवीर शिंदे व वीर सावरकर ह्यांनीही महाराष्ट्रातील दलित वर्गाच्या मुलांना शाळेत इतर हिंदू मुलांबरोबर बसण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत कष्ट सोसले. त्यात त्यांनी यशही बरे मिळाले. आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत समाज सेवा समिती ही संस्था सुरू केली. त्या संस्थेचे प्रमुख कार्यवाह सीतारामपंत शिवतकर असून अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब होते. व्यवस्थापक मंडळावर फक्त अस्पृश्य समाजातील प्रमुख कार्यकर्ते होते. ही समिती अस्पृश्य समाजावर धार्मिक किंवा सामाजिक अन्याय झाला तर सरकारकडे तक्रार करीत असे. त्यांना स्पृश्य हिंदूंनी नागरिक हक्क भोगीत असता त्रास दिला तर पोलिसांकडे ती संस्था तक्रार करी. ज्या ज्या खात्याविरुद्ध त्या तक्रारी असत त्या त्या शासकीय विभागाकडे तक्रारीची दाद मागण्यात येई. नोकऱ्या मिळविणे, राजकीय स्वरूपाच्या भेटीगाठी घेणे, मतदारसंघाविषयी निवेदन सादर करणे याही गोष्टी ही समिती करीत असे. हे काम 4-5 वर्ष चालले असावे. 1929च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत वालपाखडी येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक जंगी सभा भरली होती. ह्या सभेस मराठी व गुजराती दलित वर्गाचे लोक उपस्थित होते. आपल्या भाषणाच्या ओघात आंबेडकरांनी श्रोत्यांना मोठ्या तळमळीने उपदेश केला की अस्पृश्य समाजाने आहे त्या परिस्थितीत राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे. पुढच्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ थापांवर त्यांनी विश्वास न ठेवता ह्याच जन्मी ह्याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समान दर्जा प्राप्त करून घ्यावा आणि हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापापासून मुक्त करावे. निर्बंधशास्त्राचे प्राध्यापक आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर आपल्या ज्ञानपरायणतेचा चिरंतर असा ठसा उमटविला. विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी मोहित केले होते. आपल्या ठायी असलेली ज्ञानपरायणता, ज्ञानाची सखोलता व प्रगल्भता या गुणांमुळे ते आपल्या विद्यार्थी वर्गाला घटनात्मक निबंध मोठ्या कुशलतेने आणि विचारप्रवर्तक रीतीने शिकवीत. परंतु लवकरच त्यांच्या नोकरीची मुदत मार्च 1929च्या शेवटी संपली. पुढील 4 वर्ष हे विद्वान प्राध्यापक राजकारणाच्या भोवऱ्यात फिरत राहिले. ह्या कालावधीत गोलमेज परिषद आणि संयुक्त समिती यांच्या एरणीवर घडल्या जाणाऱ्या हिंदी राज्यघटनेत करावयाच्या सुधारणांचा उहापोह करण्यात ते मग्न झाले होते. 1929च्या सालच्या द्वितीय व तृतीय तिमाहीत आंबेडकरांनी अनेक परिषदांना उपस्थित राहून लोकांना मार्गदर्शन केले. 13 एप्रिल 1929च्या दिवशी चिपळूण येथे भरणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याविषयी त्यांस निमंत्रण गेले होते. परिषदेच्या मंडपाकरिता सोयीची जागा मिळविण्यासाठी व्यवस्थापकांस बरेच परिश्रम करावे लागले. आपल्या शहरात परिषद भरली तर येथेही महाड प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन आपल्या विहिरी हे अस्पृश्य हिंदू विटाळणार तर नाहीत ना, अशी भीती सनातनी वृत्तीच्या हिंदूंच्या मनात घर करून बसली होती. असा काही प्रकार घडू नये म्हणून त्यांनी मोठ्या सावधगिरीने व काळजीपूर्वक आपल्या विहिरी बंद केल्या होत्या. जणू काय एखाद्या शत्रूची धाड त्यांच्या गावावर पडणार होती. आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह चिपळूण येथील डाक बंगल्यात उतरले. प्रागतिक मताचे विनायकराव बर्वे वकील व नगरपालिकेचे अध्यक्ष भी गो खातू वकील हे दोघे उपस्थित राहिले. उनस्वामी रगजी यांनी स्वागतपर भाषण केले. सवर्ण हिंदूंनी आपला दृष्टिकोन अधिक विशाल करावा अशी त्यांनी कळकळीची विनंती केली. परिषदेतील आपल्या अध्यक्षीय भाषणात आंबेडकर म्हणाले, तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा. स्वाभिमान शून्यतेचे जीवन कंठणे नामर्दपणाचे आहे. त्रास होणार, छळ होणार, टाकीचे घाव सोसा. नंतर त्यांनी कोकणातील जमिनी संबंधीच्या ज्या पद्धतीमुळे अस्पृश्यांचे रक्त शोषण केले जात होते त्या खोटी पद्धतीचा उल्लेख केला. आपण त्या पद्धतीचे उच्चाटन करण्याकरिता पडतील ते श्रम घेणार आहोत असे त्या परिषदेला आंबेडकरांनी आश्वासन दिले. त्यासाठी कोणत्याही दिव्यातून जाण्याची आपली सिद्धता आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, जर तुम्ही कोकणात दलितांच्या जागृतीकरिता आलात
तर तुम्हास गोळी घालून आम्ही ठार मारू अशी धमकीची पत्रे मला आली आहेत. मनुष्य मरणाधीन आहे, परंतु प्रत्येकाने स्वाभिमानाच्या तत्वाकरिता व मनुष्य जातीस चांगले दिवस यावे म्हणून देह ठेवण्यातच खरे शौर्य आहे. आपण पतित नसून खरे क्षत्रिय आहोत. स्वाभिमान शून्य व देशाभिमान शून्य जीने जगणे ह्यासारखी दुसरी निंद गोष्ट नाही. खोतीच्या जाचातून ज्यांना मुक्तता करून घ्यायची असेल त्यांनी स्थलांतर करावे. त्यांच्यासाठी एखाद्या दुसऱ्या संस्थानात लागवडीकरिता जमिनी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू, असेही त्यावेळी आंबेडकर म्हणाले. कोकणातून आफ्रिकेत जाऊन तेथे श्रीमंत होऊन कोकणात परत येणाऱ्या त्यांच्या मुसलमान शेजाऱ्यांची त्यांनी उदाहरणे आपल्यासमोर ठेवण्यास सांगितले. विधिमंडळाच्या अन्य सभासदांबरोबर सक्कर येथील धरणाची पाहणी करण्याकरिता ते काही दिवसांपूर्वी मुंबईला गेले होते. ह्या धरणामुळे सहस्रावधी एकर वाळवंटाचे शेतीला योग्य अशा सुपीक जमिनीत रूपांतर होणार होते. सिंध प्रांताला दिलेल्या ह्या भेटीपासूनच अस्पृश्यांनी सिंध प्रांतात स्थलांतर करावे अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली असेल. इंदूरच्या महाराजांशी झालेल्या नवीन परिचयामुळे अस्पृश्यांकरिता आपण थोडीफार जमीन मिळवू शकू अशी आशा त्यांना वाटली असावी. परिषदेचा कार्याचा समारोप करतेवेळी प्रतिनिधींना यज्ञोपवीते वाटण्यात आली. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी देवराव नाईक ह्यांनी पौरोहित्य स्वीकारून 6 सहस्त्र प्रतिनिधींचा वेद ऋचांच्या गजरात हा समारंभ पार पाडला. विनायकराव बर्वे वकील ह्यांनी आंबेडकरांना मोठ्या प्रेमाने व अगत्याने रात्री भोजनास आमंत्रिले. आंबेडकरांनी त्या आमंत्रणाचा स्वीकार करताना उद्गार काढले की ब्राह्मणांच्या पंक्तीस बसून भोजन केल्याने मोक्ष मिळतो म्हणून नव्हे, तर आंतरजातीय सहभोजनामुळे समाजातील समतेचा मार्ग सुकर होतो आणि समतेच्या तत्वाचा प्रसार होतो. म्हणून प्रत्येकाने अशा आंतरजातीय सहभोजनात भाग घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी त्याच मंडपात भरलेल्या शेतकऱ्यांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान आंबेडकरांनीच मंडित केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा. मी एका गरीब कुटुंबात जन्मास आलो आणि मुंबईच्या इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट चाळीत गरीब लोकांत वाढलो. मला तुमची गाऱ्हाणी माहीत आहे. खोती तुमच्या रक्ताचे शोषण करीत आहे. ही खोतीची पद्धत नष्ट केली पाहिजे. तसे झाले तर तुम्हाला शांतता व समृद्धी लाभेल. तुमचे ध्येय गाठण्यासाठी ही चळवळ तुम्ही अशी चालू ठेवली पाहिजे. 4-5 वर्षांनी भारताच्या हाती आपल्या भवितव्याची सर्व सूत्रे मिळण्याचा संभव आहे. त्यावेळी तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी विधिमंडळावर पाठविण्याची दक्षता घ्या. जे उमेदवार खोती पद्धतीचा नायनाट करण्यास निष्ठेने झटतील अशांनाच तुम्ही निवडून द्या. चिपळूणहून मुंबईस परत आल्यावर गिरणी कामगार युनियनने सुरू केलेल्या कापड गिरण्यांतील संपाविरुद्ध आपल्या चळवळीला आंबेडकरांनी पुन्हा चालना दिली. पहिल्या संपाच्या वेळी अपयश आले तरी त्याची तमा न बाळगता कामगार नेत्यांच्या डाव्या गटाने कामगारांना 26 एप्रिल 1929 या दिवशी संपावर जाण्याचा आदेश दिला होता. पूर्वीच्या संपात भाग घेतलेल्या काही कामगारांना कामावरून कमी केले होते. ह्याच या असंतोषाचे कारण होते. संपावर जाण्याचा कामगारांचा अधिकार आहे हे तत्व आंबेडकरांना संपूर्णपणे मान्य होते. तथापि संपाचे हत्यार फार जपून वापरावे, हे क्वचित प्रसंगी वापरावे व तेही केवळ कामगारांच्या हितार्थच वापरले जावे. कम्युनिस्ट नेत्यांच्या राजकीय उद्दिष्टांसाठी त्याचा वापर केला जाऊ नये असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून आपल्या अंगभूत वैशिष्ट्यपूर्ण धैर्याने त्यांनी आपले कम्युनिस्टांविषयीचे मत पुन्हा बोलून दाखविले. कम्युनिस्टांची कामगार चळवळ ही खरीखुरी कामगार चळवळ नाही. कामगार हितापेक्षा राज्यक्रांतीच्या उद्देशानेच ती अधिक प्रेरित झालेली आहे असे ते म्हणाले. पोटात एक आणि ओठात एक ही कम्युनिस्टांची कार्यपद्धती ते चांगलीच ओळखून होते. गिरण्यांतील विशेष लाभदायक खात्यांत दलित वर्गीय कामगारांना काम करण्यास त्यांच्या अस्पृश्यतेमुळे बंदी असे. या कारणामुळे कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संपास आंबेडकर पूर्वीपेक्षा अधिक हिरिरीने विरोध करू लागले. आंबेडकर ह्या संपाला अनुकूल नसण्यास दुसरे एक कारण होते, ते हे की गतवर्षीच्या संपापासून दलित वर्गीय कामगारांची स्थिती इतकी खालावली होती की पठाणांच्या कर्जामुळे त्यांच्या मानेभोवती
अधिकाधिक कर्जाचे पाश आवळले जात होते. त्यांच्या अब्रूवर घाला पडला होता. आपली परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने संपाचा आश्रय करणे हे जरी बरोबर असले तरी स्थित्यंतर घडवून आणायचे ते कामगारांची स्थिती अधिक न बिघडविता घडवून आणले पाहिजे. रोगाची प्रकृती अधिक न बिघडविता रोगाचे निवारण केले पाहिजे असे ते म्हणाले. आंबेडकरांनी रघुनाथराव बखले व शामराव परुळेकर ह्या 2 कामगार नेत्यांसह गिरणी कामगार युनियनच्या प्रचाराला शह देण्यास मोठ्या आवेशाने प्रयत्न प्रचार केला. 29 एप्रिल 1929 या दिवशी मुंबईत दामोदर सभागृहामध्ये गिरणी कामगारांची एक सभा भरविण्यात आली. आंबेडकरच अध्यक्षस्थानी होते. संपावर जाणे योग्य नाही असा ठराव त्या सभेत संमत झाला. संपासंबंधी हा वाद चालू असतानाच आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील चितेगाव येथे भरलेल्या विराट परिषदेत भाषण केले. त्या भाषणात ते म्हणाले, मनुष्याचा स्वाभिमान टिकवून धरणारी शिक्षण ही एकमेव गोष्ट नाही. शिक्षणाने जर माणुसकी मिळती तर सुशिक्षित आणि अधिकारी ह्यांच्याकडून आमच्यावर अन्याय झाला नसता. माणुसकीसाठी निकराचा लढा करा. आपल्या ध्येयातील व आपल्या मार्गातील अडथळे स्वतःच दूर करून आपल्यावरील कलंक तुम्ही स्वतःच धुवून टाका असे त्यांनी प्रतिनिधींना कळकळीचे आवाहन केले. आणखी एक महत्वाची परिषद आंबेडकरांच्या मार्गदर्शनाची पारतुर्डा येथे प्रतीक्षा करीत होती. मध्य प्रांत व वऱ्हाड ह्या प्रांतातील दलित वर्गाने 29 मे 1929 या दिवशी ती भरवली होती. त्यावेळी आंबेडकर संपासंबंधीच्या कामात बरेच गढले होते. त्यांची बहीण तुळसाबाई धर्माजी कांतेकर नुकतीच दिवंगत झाली होती. त्या बहिणीकडे विद्यार्थी दशेत ते राहत असत. तिचे पती BBCI रेल्वेच्या परळ येथील कारखान्यात रखवालदार असत. तरीही परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी कशी तरी त्यांनी सवड काढली. स्पृश्य हिंदूंनी अस्पृश्यांच्या स्थितीविषयी औदासीन्य जर असेच चालू ठेवले तर अस्पृश्यांनी धर्मांतर करून कोणताही अन्य धर्म स्वीकारावा असा त्या परिषदेत ठराव पास झाला. संपाच्या परिस्थितीमुळे आंबेडकरांना मुंबईस त्वरितेने अगत्याचे होते म्हणून ते तडक मुंबईस परतले. यापूर्वी थोडे दिवस अगोदर आंबेडकर जळगावला गेले असता तेथील अस्पृश्य वर्गीयांना त्यांनी असा स्पष्ट सल्ला दिला की धर्मांतर केल्याशिवाय अस्पृश्यतेचा नायनाट होणे कठीण आहे. त्या मार्गाने जाण्यास जो शोषिकपणा पाहिजे तो त्यांच्या अंगी असेल. त्यांनी धर्मांतर करण्याच्या विरुद्ध आपण नाही. त्याप्रमाणे जळगावातील अस्पृश्य मंडळींपैकी काहींनी जळगाव येथील स्पृश्य हिंदूंना पूर्वसूचना दिली की जर ठराविक कालमर्यादेच्या आत त्यांनी अस्पृश्यांना योग्य ते हक्क देऊन त्यांच्या हाल अपेष्टा दूर केल्या नाहीत तर ते अन्य धर्मात जातील. लोकमत आजमावण्यासाठी आंबेडकरांनी जळगाव आणि पातुर्डा येथे धर्मांतराची मर्यादित घोषणा करून हिंदूंचा मनाचा ठाव घेण्याकरिता खडा टाकून पाहिला. परंतु आंबेडकरांच्या नावाने खडे फोडणाऱ्या स्पृश्य हिंदू कार्यकर्त्यांच्या हृदयाचे खडक फुटले नाही. त्यांनी या घोषणेला काडीचेही महत्त्व दिले नाही. त्यांना वाटले की स्पृश्य हिंदूंच्या भावना हलवून अधिक नागरिक हक्क पदरात पाडून घेण्याची ही एखादी आचरट युक्ती असावी. तथापि ठरलेली मुदत टळली आणि 4 जून 1929 रोजी जळगावातील सुमारे 12 महारांनी खरोखरीच मुसलमान धर्माची दीक्षा घेतली. मग मात्र सनातनी सुधारकांचे डोळे उघडले. त्यांची गाळण उडाली. थोडा वेळ का होईना परंतु त्यांच्या डोक्यात त्या विदारक परिस्थितीमुळे उजेड पडला. विचारांचे थैमान सुरू झाले. महार मेला विटाळ गेला अशी त्यांची भावना असे. त्यांनी भावनावश होऊन ओढेवेढे न घेता तत्काळ 2 विहिरी अस्पृश्य समाजास खुल्या केल्या. आंबेडकरांच्या मते हा उपाय बैल गेल्याने झोपा केला अशांपैकीच होता. त्यांची ती कृती अंतकरणापासून नव्हती म्हणून स्पृश्य हिंदूंनी त्यात विशेष फुशारकी मारण्यासारखे काहीही नव्हते. हिंदू समाजाला जर न्यायाची, समतेची आणि माणुसकीची चाड असती तर त्यांनी गोष्टी या थराला येऊच दिल्या नसत्या. मुसलमान व ख्रिस्ती धर्मांचे उपकारच मानले पाहिजेत. हे धर्म हिंदुस्थानात नसते तर अस्पृश्यांची काय स्थिती झाली असती, किती छळ सोसावा लागला असता याची कल्पनाही करवत नाही असे उद्गार त्यांनी काढले.
ह्या परिषदांमुळे आंबेडकरांच्या चळवळीला जोरात गती मिळाली. आपण घेतलेल्या अनाभाकानुसार आचरण न करणाऱ्या आपल्या बांधवांवर कडक बहिष्कार टाकण्याचा अस्पृश्य समाजातील लोकांनी निर्धार केला. मृत जनावरांचे मुडदे वाहून नेण्यास अस्पृश्य माणसे आता नकार देत. तशातच त्यांनी यज्ञोपवीते धारण केलेली. मग काय विचारता, स्पृश्य लोक त्यांचा अनन्वित छळ करीत. त्यांच्या तक्रारीवे दुःख यांचा सुमार झाला. तेव्हा बोले यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या एका प्रचंड सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या छलकांना चांगलीच तंबी दिली. सप्टेंबर 1927 पासून आंबेडकरांनी आपल्या मित्रासह चालविलेल्या समता संघ च्या कार्यासंबंधी वादाची बरीच राळ उडाली होती. ह्या संस्थेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते. कार्यकारी मंडळाच्या सभासदांत आणि पदाधिकाऱ्यांत देवी नाईक, डॉक्टर भाईंदरकर, भावी प्रधान, दवी प्रधान, राधा कळवी, एस गुप्ते आदी मंडळी प्रमुख होती. सर्व मनुष्य समान आहेत. मनुष्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांवर व संधीवर प्रत्येक मनुष्यास समान हक्क आहे. हा समानतेचा हक्क पवित्र, परादेय नि अबाध्य आहे, हे संघाचे ध्येय होते. संस्थेच्या ह्या व्यापक व क्रांतिकारक उद्दिष्टांमुळे ज्यांची मने अस्वस्थ झाली होती अशा लोकांनी संस्थेवर कडक टीका केली. ह्या टीकेला आंबेडकरांनी जे सविस्तर प्रत्युत्तर दिले त्यात ते म्हणतात की जर एखादा मनुष्य आपल्या उक्तीप्रमाणे कृती करीत असेल, बोले तैसे चाले असा वागत असेल तर तो पूज्यच मानावयास पाहिजे. परंतु एखादे चांगले तत्व मान्य असूनही त्या तत्वाप्रमाणे जर आचरण करण्याचे धैर्य काही मनुष्यांच्या अंगी नसेल तर त्यामुळे त्या तत्वाच्या खरेपणाला बाधा येते असे नाही. काही आक्षेपांचे म्हणणे असे होते की जगाच्या पाठीवरून सामाजिक विषमता संपूर्णपणे नष्ट अशी होणारच नाही. त्यांना आंबेडकरांनी उलट प्रश्न विचारला की सर्व देशांत सर्व काळी समाजात अनिती असते हे माहीत असून सुद्धा तुम्ही नीतीचा प्रचार करता तो कशासाठी? सामाजिक समतेचे तत्व हे समाजाच्या स्थैर्यासाठी कोनशिले इतकेच महत्त्वाचे आहे असा त्यांचा अढळ विश्वास होता. नीतीच्या भक्कम पायावर समाजाची उभारणी करावयाची असेल तर समाजाच्या प्रत्येक घटकाला धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत समतेचे तत्व लागू करणे आवश्यक आहे. समाज समता संघाचे अध्यक्ष व नेते या नात्याने आंबेडकरांनी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या विवाहाचे बहिष्कृत भारतमध्ये स्फुट लिहून अभिनंदन केले. अत्रे देशस्थ ब्राह्मण, त्यांची पत्नी गोदूताई शामराव मुंगी ह्या वैश्य. कवी केशव कुमार ह्या नावाने ते साहित्य भक्तांच्या परिचयाचे आहेत. औपरोधिक काव्य लिहिणारा त्यांच्या तोडीचा अन्य मराठी कवी नाही असा त्यांचा लौकिक आहे. वधूवर स्वतंत्र व स्वावलंबी असल्यामुळे हा मिश्र विवाह सर्व दृष्टीने योग्य व आदर्श समजला पाहिजे. रत्नागिरी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालू असलेल्या एका खून खटल्याच्या कामानिमित्त आंबेडकरांना तेथे 1929च्या सप्टेंबरमध्ये जावे लागले. ह्या संधीचा उपयोग करून घेऊन वीर सावरकरांनी रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात आंबेडकरांनी भाषण करावे म्हणून नागरिकांच्या शेकडो स्वाक्षऱ्यांनी त्यांना आमंत्रण पाठविले. सावरकर अनुयायांनी ह्याच विठ्ठल मंदिरात सामाजिक सुधारणेसाठी यशस्वी रीतीने लढे केले होते. यामुळे त्या मंदिरात सामाजिक क्रांतीच्या लढ्याचे एक मोठे केंद्र म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. प्रतिगामी लोकांनी सभाबंदी हुकूम मिळविण्याकरिता नगर दंडाधिकाऱ्याकडे धाव घेतली. सर्व शहरभर या प्रश्नावर चर्चा सुरू झाली, पण इतक्यात आंबेडकरांना मुंबईतील निकडीच्या कामासंबंधी तार आल्यामुळे भारतभूमीच्या दोन थोर क्रांतीवीरांची एका व्यासपीठावरून अमोघ आणि अमोल अशी भाषणे ऐकण्याची रत्नागिरीच्या जनतेला चालून आलेली संधी ही हुकलीच. या वर्षी सुद्धा आंबेडकरांनी सार्वजनिक जागेत अस्पृश्यांचा गणेश मूर्ती पूजनाचा हक्क बजावण्याकरिता पुन्हा झगडा सुरू केला. दादर गणेशोत्सवाच्या अध्यक्षांनी सोशल सर्व्हिस लीगला असे कळविले की आम्ही गतवर्षी जो निर्णय घेतला तो रद्द झाल्यामुळे कुणाही अस्पृश्याला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या जागी प्रत्यक्ष खोलीत वा खोलीजवळ येऊ देण्यात येणार नाही. उत्सव चालकांच्या या कोलांटी उडीमुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी वातावरण बरेच तंग झाले. उत्सवाच्या चालकांनी पराकाष्ठेची दक्षता घेतली. पोलिसांनाही बोलविले. मंडपात जागोजागी गुंड उभे केले.
जवळजवळ 1 सहस्त्र अस्पृश्य हिंदू मंडपाबाहेर एकत्र जमून आत प्रवेश करण्याची परवानगी मागू लागले. आंबेडकर, बोले, प्रबोधनकार केशवराव ठाकरे आणि दुसरे स्थानिक पुढारी त्या ठिकाणी जमले. त्या प्रचंड जनसमुदायात शांत राखण्याविषयी आंबेडकरांना फारच कष्ट पडले. सनातनी हिंदूंचे एक मोरके डॉक्टर जावळे यांच्याशी बोलणी सुरू केली. आंबेडकरांनी अस्पृश्यांना केवळ मानवी हक्क मिळावे म्हणून विनंती केली. ही बोलणी निरर्थक ठरणार अशी चिन्हे दिसू लागली. परिस्थिती अधिकच स्फोटक झाली. लोकसमुदायाचा रेटा क्षणाक्षणास पुढे सरकत आहे हे ज्यावेळी सनातनी पुढाऱ्यांच्या दृष्टीपतीस आले तेव्हा त्यांनी शेवटी हात जोडले. दुपारी 3 वाजता त्यांनी आपल्या निर्णयात अनुकूल असा बदल केला. त्याबरोबर अस्पृश्य हिंदूंनी विजयोत्सयाने मंडपात प्रवेश केला. या सुमारास बाबासाहेबांनी कोल्हापुरातील वकिलीची सनद फिरून काढली. महत्त्वाचे खटले चालविण्याविषयीचे काम त्यांचे स्नेही दत्तोबा पवार मिळवून देत असत. त्यासाठी दत्तोबांना बाबासाहेबांकडून नेहमी स्मरणपत्रे जायची. अडचणीच्या वेळी आणि दुःखाच्या वेळी मनाचा दिलासा देणारा दत्तोबांसारखा जिवलग मित्र त्या काळी बाबासाहेबांना क्वचितच असावा. याच काळात मुंबई सरकारने नियुक्त केलेल्या स्टार्ट कमिटीच्या कामात आंबेडकर गढले होते. या समितीची नियुक्ती आंबेडकरांचे निष्ठावंत सहकारी डॉक्टर सोळंकी यांच्या ठरावानुसार झाली होती. मुंबई प्रांतातील अस्पृश्यांच्या व आदिवासी जमातीच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थितीची चौकशी करून ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करावी हे तिचे उद्दिष्ट होते. त्या समितीचे अध्यक्ष OBH स्टार्ट हे ICS गृहस्थ होते. आंबेडकर व डॉक्टर सोळंकी यांच्याबरोबर गांधी भक्त AV ठक्कर हेही त्या समितीचे सभासद होते. समितीचे सदस्य या नात्याने आंबेडकरांनी बेळगाव, खानदेश व नाशिक ह्या जिल्ह्यांतील अनेक गावांना भेटी दिल्या. समितीचे सदस्य असूनही आंबेडकरांना या भेटीत अपमानास्पद वागणूक अनुभवावी लागली. एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने तर त्यांना वर्गात पाऊल टाकू दिले नाही. ती गोष्ट अशी, आपल्या मुलाला वर्गात बसू न देता पडवीत बसविण्यात येते अशी तक्रार एका पालकाने केली. त्यावरून आंबेडकरांनी प्रत्यक्ष चौकशी करण्याकरिता शाळेस भेट दिली होती. दुसरा प्रकार घडला समितीच्या सभासदांनी पूर्व खानदेशाचा दौरा केला त्यावेळी. 40 गावच्या अस्पृश्यांनी आंबेडकरांचे उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या मनातून आंबेडकरांना आपल्या वस्तीत न्यायचे होते. परंतु झाडून साऱ्या हिंदू टांगेवाल्यांनी अस्पृश्यांच्या नेत्याला टांग्यातून न्यावयास नकार दिला. शेवटी तडजोड म्हणून एका अस्पृश्याने टांगा हाकण्याचे ठरविले, परंतु त्याला उभ्या जन्मात टांगा हाकण्याचा अनुभव नसल्यामुळे घोडा बिथरला. त्याबरोबर आंबेडकर जे टांग्यातून बाहेर फेकले गेले ते दगडी पायऱ्यांवर घायाळ होऊन पडले. या प्रसंगाविषयी 1 महिन्याने लिहिताना ते म्हणतात, 23 ऑक्टोबर 1929 या दिवशी मी ज्या टांग्यातून प्रवास करीत होतो तो उलटला व मी बाहेर फेकलो गेलो. या अपघातामुळे माझ्या उजव्या पायाचे हाड मोडले. या अस्थिभंगाचा परिणाम म्हणून मला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बिछाण्यावरच पडून राहावे लागले आणि आज मला जरी थोडीफार चालता फिरता येत असले तरी काठीच्या आधाराशिवाय मला चालता येत नाही. स्टार्ट समितीने पुढे 1930च्या मार्च महिन्यात आपले प्रतिवृत्त सादर केले. त्यात असे म्हटले, जरी अस्पृश्य जनता हिंदूंचीच धर्मकृत्य, निर्बंध व सण पाळते व मानते तरी तिला बहिष्कृत स्थितीत दूर निराळे राहावे लागते. तिला प्रतिबंधांमुळे समाजात मिसळता येत नाही म्हणून ती दास्यात खितपत पडली आहे, असे आपले मत देऊन समितीने पुढील सूचना केल्या. स्पृश्य हिंदूंच्या शाळांतून अस्पृश्यांचे शिक्षण अधिक सुलभ रीतीने होण्याची व्यवस्था करावी. अस्पृश्य विद्यार्थ्यांकरिता असणाऱ्या वसतिगृहांच्या व शिष्यवृत्त्यांच्या संख्येत वाढ करावी. गिरण्या आणि रेल्वे कारखाने यांत औद्योगिक शिक्षण घेण्यासाठी, काम शिकाऊ विद्यार्थी घेण्याची आणि परदेशात यांत्रिक शिक्षण घेण्यासाठी अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करावी. ही सर्व व्यवस्था पाहण्याकरिता एका स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. खेडेगावातील सहकारी तत्वावर चाललेल्या संस्थांतून अस्पृश्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे. नगरपालिकेच्या झाडू कामगारांना सावकारांचा कायदा व प्रॉव्हिडंट फंड लागू करून संरक्षण द्यावे. पोलीस व लष्कर या खात्यात दलित वर्गाच्या लोकांची भरती करण्यात यावी. त्यांच्याकरिता शहरात राहण्याची सोय करण्यात यावी.
राणे तोडून मिळालेली जमीन व वैराण पडीक जमिनी दलित वर्गीयांना देण्यात याव्या. कर धरण योजनेचा उपयोग त्यांच्या सुधारणेकरिता केला जावा. वर उल्लेखिलेल्या अपघाताने आंबेडकरांना घराबाहेरील कार्य करण्यास असमर्थ बनविले होते, तरी ते काही स्वस्थ बसून राहिले नव्हते. अदम्य उत्साह शक्ती हे थोरपणाचे एक महत्त्वाचे अंग असते. भिक्षुकशाही व पुरोहित वर्ग यांच्या उच्चाटनाविषयी त्यांनी एक तेजस्वी लेख लिहिला. एका पारशी गृहस्थाने 1929 ऑक्टोबरात मुंबईच्या क्रॉनिकल पत्रात पारशी पुरोहित वर्गाविरुद्ध अत्यंत तिखट शब्दांत लेख लिहिला होता. पुरोहित वर्गाची अशी एक जात बनली आहे ती नष्ट करणे हे ज्याचे मुख्य उद्दिष्ट आहे असे एखादे मंडळ असण्याची किती आवश्यकता आहे यावर त्या लेखकाने भर दिला होता. ह्या विचाराला पाठिंबा देण्यासाठी बॉम्बे क्रॉनिकल पत्रात पुरोहित वर्ग व्यवसाय विरोधी मंडळ पाहिजे ह्या मथळ्याखाली त्यांनी जळजळीत लेख लिहिला. त्यात ते म्हणाले, हिंदू पुरोहित वर्ग हा सर्वसाधारण पारशी पुरोहित वर्गापेक्षा शैक्षणिक, नैतिक व अन्य क्षेत्रात कोणत्याही प्रकारे वरचढ नाही. असे असताना सुद्धा वंश परंपरेने उपाध्यायपणा प्राप्त झालेल्या हिंदू पुरोहितांविरुद्ध आरोप करायचे तर ते अगणित आहेत, तितकेच ते भयंकर आहेत. हा वर्ग म्हणजे संस्कृतीच्या चक्राची चालना बंद पाडणारा अडसरच होय. मनुष्य जन्माला येतो, आपल्या कुटुंबाचा पालनकर्ता बनतो आणि काही काळाने मरून जातो, पण प्रथमपासून शेवटपर्यंत त्यांच्या मानगुटीवर पुरोहिताची सावट एखाद्या पिशाच्या प्रमाणे पडलेली असते. भिक्षुकशाही म्हणजे माणुसकीचा हीन नमुना असे वर्णन करून आंबेडकर पुढे लिहितात, अज्ञात शक्ती आणि असहाय्य मानव ह्यांच्यातील मध्यस्थाच्या भूमिकेची बतावणी करून त्यावर भिक्षुक आपली उपजीविका करतो. विवाहासारखा एखादा आनंदप्रद प्रसंग असो अथवा मृत्यूसारखा दुःखद प्रसंग असो, उपाध्याय वर्ग हा दोन्हींपासून आपला सारखाच लाभ करून घेतो. एका पारशी पत्रकाराने मार्मिकपणे म्हटल्याप्रमाणे आपल्या भक्ष्यावर उदरभरण करण्यासाठी त्यांच्यापैकी बहुतेक प्रार्थना करतात. गरीब कुटुंबातील एखाद्या मयत पारशी जिवंत पारशापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुस्सह होतो, हे त्या पारशी लेखकांचे विधान आंबेडकरांनी आपल्या लेखात उद्धृत केले. आपल्या लेखाच्या शेवटी त्यांनी प्रबुद्ध हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन ग्रहस्थांनी कळकळीने आवाहन केले. त्यात ते म्हणाले, पुरोहित वर्गाच्या मगरमिठीतून भारताची सुटका करण्यासाठी काही उपाययोजना आखून पुरोहित वर्गाला शुद्ध करण्याच्या या उदात्त व शौर्यशाली अशा अवघड कार्याला ते हातभार लावतील अशी आशा आहे. कारण जर पारशी बंधूंना त्यांच्या पुरोहित वर्गाचा भार दुस्सह झालेला आहे, तर इतर समाजाला आपल्या पुरोहित वर्गाचा भार सहन करण्याचे खचित त्राण उरलेले नाही. ह्याच सुमारास शिवराम जानबा कांबळे, पा. ना. राजभोज, श्री. स. थोरात, लांडगे, विनायकराव मुरकुटे ह्या पुण्याच्या दलित वर्गाच्या पुढाऱ्यांनी पुण्यातील वा. साठे, देशदास रानडे, ग. ना. कानिटकर, केशवराव जेधे व न. वि. गाडगीळ या स्पृश्य नेत्यांनी विचारविनिमय करून पुण्याच्या प्रसिद्ध पर्वतीच्या मंदिरातील दैवताची पूजा अर्चा करण्याचा स्पृश्यांचा हक्क प्रस्थापित करण्याकरिता 13 ऑक्टोबर 1929 सत्याग्रहास सुरुवात केली. मंदिर प्रवेश चळवळीच्या विरोधकांनी भीतीदायक गर्जना करून सत्याग्रहींवर दगडांचा वर्षाव केला. ह्या दगडफेकीमुळे गाडगीळ, रानडे व काही आर्य सामाजिक कार्यकर्ते यांना किरकोळ दुखापती झाल्या. राजभोज यांना तर भयंकर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. लष्करी पलटण आली, पांगापांग झाली, मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला असता तो टळला. सत्याग्रहींच्या संबंधात सनातनी हिंदूंनी जे अश्लाघ्य वर्तन केले त्याविरुद्ध सभासदांतून अनेक ठिकाणी कडक निषेध करण्यात आला. आंबेडकर स्टार समितीच्या कामात व्यग्र होते. शिवाय मंदिर प्रवेश चळवळीचे नेतृत्व स्पृश्य हिंदू नेत्यांकडे असल्यामुळे ते त्या सत्याग्रहापासून थोडे अलिप्त राहिले असले पाहिजेत. तरीही मुंबईच्या एका सभेत केलेल्या आपल्या खळबळजनक भाषणात ते म्हणाले, पुण्याच्या दलित वर्गाने मूलभूत मानवी हक्कांकरिता चालविलेल्या लढ्याला हार्दिक पाठिंबा देणे एवढेच मुंबईच्या दलित वर्गाचे कर्तव्य नाही. त्यांना आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. आवश्यक तर सत्याग्रहास पुष्टी देण्याकरिता जथ्याजथ्यांनी पुण्यास जाण्यास सिद्ध राहिले पाहिजे. काही काळ थांबा आणि स्पृश्यांचे हृदय परिवर्तन होईपर्यंत
वाट पहा अशी विनंती करणाऱ्या लोकांच्या मनोवृत्तीचे वाभाडे काढण्यावाचून मला राहवत नाही. त्या काळात काँग्रेसने ब्रिटिश लोकसभेला विवक्षित मर्यादेत म्हणजे 31 डिसेंबर 1929 पर्यंत साम्राज्यांतर्गत स्वराज्य देण्याविषयी निर्वाणीची अट घातली होती. तिचा उल्लेख करून डॉक्टर आंबेडकर स्पृश्य हिंदूंना टोमणा देण्याच्या उद्देशाने म्हणाले, तर मग केवळ पूजास्थानी प्रवेश करण्याचे साधे माणुसकीचे अधिकार मिळवण्यासाठी दलित वर्गीयांना अधिक काळ वाट पाहायला सांगण्यात त्यांचा लपंडाव असून बेगडी मुलामा आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, आपणही अशीच चळवळ मुंबईत सुरू करू आणि समता संघाचा अध्यक्ष ह्या नात्याने चळवळ अंती यशस्वी होण्यासाठी मी प्रयत्न करीन. ह्या सभेस प्रबोधनकार ठाकरे, देवराव नाईक, शिवतकर, प्रधान, खांटगे, कवळी, कद्रेकर वगैरे नेते कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्याचा मंदिर प्रवेश सत्याग्रह हा त्या प्रकारचा पहिलाच सत्याग्रह नव्हता. सावरकरांनी रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात अस्पृश्य हिंदूंना प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने अशी चळवळ सुरू केली होती. कारवार येथील विठ्ठल मंदिर प्रवेशाचा, अमरावती येथे अंबादेवी मंदिर प्रवेशाचा, खुलना येथील कपिल मुनी काली मंदिर प्रवेशाचा असे अनेक ठिकाणी लढे चालू होते. पुण्याचा सत्याग्रह सुरू झाला खरा, परंतु सनातन्यांनी मंदिर बंद ठेवल्याने तो मागे घ्यावा लागला. तथापि ह्या मुद्द्यावर पुढे मागे लढा लढवायचा ही कल्पना आंबेडकरांच्या मनातून नाहीशी झाली नाही.